उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केलेला आहे। सामंतांच्या गाडीची काच फोडण्यात आलेली आहे। कात्रजमध्ये शिवसैनिकांनी एक प्रकारे राडा घातल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे गटातले आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आलेला आहे आणि सामंतांच्या गाडीची काच या हल्ल्यामध्ये फोडण्यात आलेली आहे। कात्रजमध्ये ही घटना घडलेली आहे। कात्रजमध्ये शिवसैनिकांचा राडा पाहायला मिळतोय। तिकडची ही थेट दृश्य उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? मोहम्मदवाडीचा नाना भानगिरे यांचा कार्यक्रम संपून उदय सामंत हे कात्रजला तानाजी सावंत यांचं घर जे त्या दिशेने आलेले होते आणि कात्रजच्या चौकात बरोबर बाजूला तिथेच आदित्य ठाकरे यांची सभा होती। त्यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक जे ते जमलेले होते। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर उदय सामंत यांचा ताफा गेला नव्हता। तो मागून काही वेळाने गेला आणि तोपर्यंत त्यांच्या गाडीच्या काचा ज्या आहेत त्या पूर्ण ट्रान्सपरंट आहेत आणि कॉन्वॉयमध्ये उदय सामंतांना बसलेलं बघितल्यानंतर शिवसैनिक जे आहेत तिथे गोळा झालेले ते चवताळले आणि त्यांनी या गाड्यांवरती जाऊन उदय सामंत यांच्या गाडीवरती जाऊन हल्ला करायचा प्रयत्न केलाय। काच जी आहे ती एक काच फुटली असं कळतंय। शिवसैनिकांनी गाडीवरती जोरजोरात हात मारून किंवा इतर कुठल्या तरी वस्तूंनी काच फोडायचा प्रयत्न केलेला होता आणि उदय सामंत यांच्यावरती हल्ला केला। त्यानंतर पोलिसांनी लगेच तिथं कडक करून उदय सामंत यांना पुढे काढून दिली अशी माहिती जी आहे ती मिळते। आता नेमकं उदय सामंत हे दगडूशेठला मुख्यमंत्री जिथे तिथे गेलेत की आणखी कुठे गेलेत हे कळायला मार्ग नाहीये। मात्र ते सोबत राहणं अपेक्षित होतं मुख्यमंत्र्यांच्या, तसं काही झालेलं नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांचंही हे फेल्युअर आहे। संध्याकाळी कालपासूनच या चर्चा सुरू झालेल्या होत्या। तानाजी सावंतांच्या घरी मुख्यमंत्र्यांची जी वेळ दिलेली होती त्याच वेळेला आदित्य ठाकरे यांचीही तिथंच कात्रज चौकामध्ये सभा जी आहे ती लावण्यात आलेली होती। त्याच्यामुळे वादंग होऊ शकते याची पूर्ण कल्पना पोलिसांना होती। मात्र तरी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त लावून पोलीस हा हल्ला होण्यापासून वाचवू शकले नाहीत किंवा एकूण वातावरण जे कायदा सुव्यवस्था जी आहे ती नियंत्रणात ठेवण्यामध्ये पोलिसांना अपयश आलेलं दिसतंय। निश्चितच वैभव, खरं तर वातावरण तापलेलं दिसतंय। मात्र या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणती दुखापत झाली आहे का, किंवा उदय सामंत यांच्या सोबत नेमकं कोण कोण होतं यावी? नाही, उदय सामंत यांना कुठली दुखापत झाल्याची माहिती नाहीये अजून। उदय सामंत यांच्या सोबत त्यांचा कॉन्वॉय होता। केंद्राची जी सुरक्षा यंत्रणा त्यांना देण्यात आलेली आहे त्यांच्या जवळपास 3 गाड्या होत्या। स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅन ज्या आहेत त्या पायलट कार ज्या आहेत त्या त्यांच्या कॉन्वॉयच्या मागे पुढे दोन्ही होत्या। मात्र इतकी ट्रॅफिक प्रचंड या चौकामध्ये कात्रजच्या झालेली होती सभेमुळे, त्यामुळे फार पटकन वेगानं उदय सामंत यांना तिथून जाता आलं नाही आणि ते तिथून पास होत असताना शिवसैनिकांच्या लक्षात आलं की उदय सामंत गाडीमध्ये बसलेले दिसत आहेत। त्यानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर जे शिवसैनिक उभे होते काही वेळापूर्वीच, काही मिनिटांपूर्वीच आदित्य ठाकरे यांची सभा जी आहे ती तिथली संपलेली होती आणि त्यानंतर शिवसैनिक हे बाहेर पडत होते। त्याच वेळेस बरोबर उदय सामंत यांचा ताफा जो आहे गाड्यांचा तो तिथं आला त्या सभेच्या बाहेरच्या बाजूला कात्रजच्या चौकामध्ये आणि लगेच शिवसैनिकांनी त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर गाडीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला त्यांनी। एक महत्वाची बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आवेशपूर्ण भाषण जे आहे ते कात्रजमध्ये केलं होतं। त्याच्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते चांगले चिडलेले होते आणि त्या दरम्यानच उदय सामंत जे आहेत ते तिथं गेल्यामुळं या चिडलेल्या शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवरती हल्ला केल्याची माहिती मिळते। बरं वैभव, खरं तर शिवसैनिकांचा एक प्रकारे शिंदे गटातल्या या आमदारांवर राग पाहायला मिळालाय। मात्र साधारणतः किती कार्यकर्ते होते, किती शिवसैनिक होते यावेळी या जो हल्ला यावेळी झालेला आहे आणि पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतली? कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते। सभेला जी गर्दी झालेली होती तिथे शिवसैनिक जे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती आणि उदय सामंत हे नेमके त्याच वेळेला तिथून कॉन्वॉय घेऊन गेले। वास्तविक मुख्यमंत्री हे तानाजी सावंत यांच्याकडे जाणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी अचानक त्यांचा दौरा बदलला असं कळतंय आणि ते थेट दगडूशेठला जातील असं सांगण्यात आलेलं होतं। आज दिवसभर सातत्याने हेच सुरू होतं। मुख्यमंत्री नेमके जातील कुठे, इतके मोठे कार्यक्रम जे आहेत इतके कार्यक्रम त्यांनी घेतलेले होते आणि त्यामुळे उदय सामंत हे नेमके त्यांच्यासोबत का गेले नाहीत आणि इकडून का आले असाही एक प्रश्न आहे। त्यांनी वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर निघून जायला हवं होतं, कारण त्याच्यामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला होता आणि रस्ते पूर्ण कॉर्डन ऑफ करून मुख्यमंत्र्यांना वाट करून दिलेली
दिली जात होती सगळीकडे. त्यामुळे उदय सामंत हे मागे राहिले आणि मुख्यमंत्री पुढे निघून गेल्यानंतर त्यांचा ताफा आहे 4 ते 5 गाड्यांचा, तोच नेमका या शिवसैनिकांच्या तावडीत सापडला असं दिसतंय. हल्ला केल्यानंतर तातडीने तिथे चौकात उभे असलेले पोलीस जे आहेत ते त्यानंतर उदय सामंत यांच्या सुरक्षेसाठी जे केंद्रीय यंत्रणांचे पोलीस होते ते सगळे खाली उतरले आणि त्यांनी तातडीने शिवसैनिकांना बाजूला करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लगेच उदय सामंत यांच्या ताफ्याला वाट करून देण्यात आलेली. आता नेमकं आणखी तिथं काय काय झालं किंवा तो हल्ला करताना किती जण होते याबाबतची आकडेवारी यायची आहे, मात्र तिथं सभेच्या ठिकाणी गर्दी जी आहे ती शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर होती. बर वैभव, आणि आता उदय सामंत यांचा ताफा नेमका कुठे निघालेला आहे आणि उदय सामंत यांच्यासोबत नेमकं कोण कोण आहेत? उदय सामंत यांच्या सोबत त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि 4 ते 5 गाड्यांचा ताफा होता. आता ते दगडूशेठकडे रवाना झाले अशी माहिती मिळते. अजून त्याबाबतची खात्री जी आहे ती झालेली नाही. आम्ही सातत्याने उदय सामंत यांना संपर्क करायचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. तिथं नेमकं काय झालं हे उदय सामंतांच्या बाजूनं समोर येणं आणखी महत्वाचं आहे. आणि पोलिसांकडून काही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे किंवा पोलिसांकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का? अजून पोलिसांकडून कुठलीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. तिथे गर्दी जी आहे कात्रजच्या चौकामध्ये ती अजूनही मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे लोकांना पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडूनही या घटनेची माहिती जी आहे ती घेतली जाते. नेमकं काय झालेलं होतं याबाबत नेमके उदय सामंत तिथे कशामुळे आले हाही आणखी एक त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यांना दुसऱ्या रस्त्यानं हडपसर होऊन दगडूशेठला जाता येणं शक्य होतं. त्याचं नियोजन पोलिसांनी का केलं नाही हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आता पोलिसांना द्यावी लागतील. बर, तुम्ही म्हणताय त्यांना दुसऱ्या मार्गाने जाणं देखील शक्य होतं, मात्र ते याच मार्गाने गेले. त्यामुळे आता या ठिकाणी या मार्गावर नेमकी काय परिस्थिती आहे? कार्यकर्त्यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे का? आता बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना तिथून पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तिथे घटनास्थळी तैनात करण्यात आलेला होता. आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, तानाजी सावंत यांचं घर जिथं मुख्यमंत्री जाणार होते ते आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या स्थळामध्ये केवळ 300 ते 400 मीटरचं अंतर होतं. त्याच्यामुळे असं काही घडू शकतं याची पूर्वकल्पना पोलिसांना होती. संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी लावण्याची आवश्यकता होती. तो लावलेला असतानाही असं का झालं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरं वैभव, असेच सोबत जोडले रहा. आपण पाहतोय उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केलेला आहे. सावंतांच्या गाडीची काच शिवसैनिकांकडून फोडण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधला हा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तर आपण पाहिलं काल बबनराव थोरात यांनी म्हटलं होतं की हल्ला करू, आणि आज अचानक हल्ला झालेला आहे. त्यामुळे आता बबनराव थोरात नेमकं काल काय म्हटले होते आपण ते देखील पाहूयात. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते आता आपल्याला कामाला लागायचंय. या भामट्यांना आता ठेचायचंय. तर थेट आता बबनराव थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थोरातजी, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत. काल खरं तर एक प्रकारे तुम्ही आव्हान दिलं होतं शिंदे गटातल्या आमदारांना आणि आज हल्ला करण्यात आलेला आहे शिवसैनिकांकडून. महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये रोष आहे. उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा शिवसैनिक समाचार घेण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. आणि ज्याने ज्याने शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे त्या सगळ्या लोकांना अशाच प्रकारचे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. बरं, रोष आहे असं म्हणताय, मात्र हा हल्ला करणं एखाद्या नेत्यावर, एखाद्या आमदारावर कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? हल्ला नाही, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. ज्याने ज्याने गद्दारी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारच्या जनतेतून रोष व्यक्त होणारच. बरं, मात्र कारवाईची कोणतीही भीती नाहीये तुमच्यामध्ये? ज्यांनी आमच्या पक्षप्रमुखांवरती पाठीत खंजीर खुपसला
ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवताना कोणत्याही कारवाई सामोरे जायला आम्ही सज्ज आहोत. बरं, आणि हल्ला करणाऱ्यांचा सत्कार करू उद्धव ठाकरेंच्या हस्ते असं देखील म्हटलं होतं. जे सैनिक शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत घेतात, जे शिवसेनेच्या पाठीमागे खंजीर खुपसतात, त्यांना धडा शिकवला तर आदरणीय पक्षप्रमुख त्यांचा सन्मानच करतील. यापुढच्या कालखंडामध्ये जे गद्दार शिवसेनेशी गद्दारी करतील त्यांची हिंमत होणार नाही पक्षाशी गद्दारी करण्याची. बरं, मात्र खरं तर काल तुम्ही आव्हान दिलं होतं. तुमच्या सांगण्यावरून हा हल्ला झालाय का? या हल्ल्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात का? शिवसेनेसाठी कुठलीही जबाबदारी घ्यायला मी सदैव तयार असतो. बरं, तुमच्या सांगण्यावरून हा हल्ला झालाय का? शिवसैनिकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे आणि ती उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बरं, तुम्ही काल जे गाड्या फोडायचं वक्तव्य केलं त्याला संतोष बांगर यांनी देखील उत्तर दिलेलं की आमच्या गाड्यांच्या काचा नाही तर टायरला तरी हात लावा, असं संतोष बांगर यांनी म्हटलं होतं. त्याला काय उत्तर द्या? संतोष बांगरने काल सांगितल्यानंतर त्यांनी स्वतः आज पोलीस संरक्षण घेतलेलं आहे. त्याच्या पुढे पाठीमागे गाड्या फिरतायत. माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय, म्हणजे त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे तो आता पोलीस संरक्षणामध्ये फिरतो आहे. बरं बरं, थोरातजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.